नगरसेवक हे खूप महत्वाचं पद आहे. नगरसेवक हा माणूस दिसतो रोज आणि दिसलाच पाहिजे. जर वोटच नाही केलं आणि जर चुकीचा कॅन्डिडेट निवडून आला तर तो एरिया 5 वर्ष मागे जातो. जे मेट्रोच्या बाबतीत झालं आरेमध्ये, व्हेरी स्मॉल पीस ऑफ लँड ते कारशेड म्हणून दिलं होतं, पण असं सांगितलं की परत एक ओरड ऐकायला मिळते की कसं मुंबईतली झाडं तोडून चंद्रपुरात कुठेतरी 800 किलोमीटर लांब ती झाडं लावली जाणार आहेत. याच्या आधी तुम्ही ठाकरे साहेबांसोबत काम करायचं आणि आता शिंदे साहेबांसोबत काम करता, तर दोघांच्या कामातला काय फरक तुम्हाला जाणवतो आणि काय पद्धतीनं तुम्हाला तो आपलासा वाटतो? मुंबईची हेल्थकेअर सिस्टीम आता कशी वाटते तुम्हाला आणि हेल्थकेअर सिस्टीम समोरचे काय प्रायमरी चॅलेंजेस तुम्हाला वाटतात? पॅन इंडियाची लोक आज हेल्थ केअरसाठी मुंबईत येतात. तर का मुंबईत स्वस्त टोटल हेल्थ केअर सिस्टम आहे आणि ट्रीटमेंट मिळते इथे. हो. त्याच्यासाठी आज आम्ही आपली चिकित्सा काढली. फ्रीमध्ये तुमचे 16 ब्लड टेस्ट होतात मुंबईत. आणि मी शिंदे साहेबांचा मी आभार मानतो, कारण हे एकूणच शहर कसं बकाल होत चाललंय, गर्दी वाढली आहे, रस्ते कंजेस्टेड आहेत, व्यवसायाच्या संधी बाहेर चाललेल्या आहेत. अशा वेळेस लोक म्हणतात ठीक आहे, मुंबईपासून बाहेर जायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? चॅलेंजेस जे मुंबईकर आता फेस करतात दॅट इज अ ट्रॅफिक कंजेशन, पार्किंग इश्यूज प्लस वॉटर आहे. पुढच्या 5 वर्षासाठी तर तुमचा ऍक्शन प्लॅन तयार करायचा असेल मुंबईसाठी, तर त्यात कुठल्या गोष्टी तुमच्या प्रायोरिटीवरती असतील आणि काय काय पद्धतीने तुम्ही या गोष्टींना अप्रोच कराल? हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि नागरिकशास्त्राच्या या महानगर पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. अर्थात महानगरपालिकेच्या इलेक्शन्स जवळ येत आहेत. आपण सतत वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत असतो, ओरडत असतो की आमच्या शहरात ट्रॅफिक वाढलंय, रस्ते असे खराब आहेत आणि पाण्याचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्नांबद्दल आपण डिस्कस करत असतो. या सगळ्या प्रश्न सोडवण्याची जी यंत्रणा आहे, ज्या महानगरपालिका आहेत, त्यांचे इलेक्शन्स आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्या इलेक्शनसाठी आपण तयार आहोत का? याचाच आढावा घेण्यासाठी खरं तर आपण वेगवेगळ्या कॅन्डिडेटसोबत, उमेदवारांसोबत बोलतो आहोत आणि समजून घेतोय की नेमकं त्यांचं त्यांच्या त्यांच्या शहरांविषयीचं काय मत आहे. त्यांना त्या शहरांचा विकास काय अर्थाने दिसतो आणि त्यांना त्या प्रश्नांची जाणीव आहे का? या सगळ्यांबद्दल आज खरं तर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत अमेय घोले, जे याच्या आधी सुद्धा एक टर्म नगरसेवक राहिलेले आहेत आणि ते युवा सेनेचे जनरल सेक्रेटरी सुद्धा आहेत. आपण आज जनरली त्यांच्यासोबत गप्पा मारून पाहणार आहोत की त्यांचं विजन काय आहे, त्यांना काय वाटतं मुंबईबद्दल आणि काय अर्थाने ते अप्रोच करतात या इलेक्शन्सना. तर स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. नमस्कार. मला सुरुवातच खरं तर इथपासून करायची की जर आपण आता मुंबई केंद्रस्थानी पकडली, तर आत्ता मुंबईसमोरचे सगळ्यात मोठे चॅलेंजेस काय दिसतात तुम्हाला? मग ते ट्रॅफिक असेल, रस्ते असतील, पाण्याचा निचरा असेल, म्हणजे आता सतत दरवेळेस पूर येतो, आपण ते परत परत तेच तेच ऐकतो आणि परत सुद्धा रस्ते क्लॉग होतात, सगळीकडे पाणी जमा होतं, ते आहे. हेल्थ केअर आहे. नेमके तुम्हाला काय मुख्य मुद्दे वाटतात मुंबईसाठीचे आता? प्रामुख्याने गेले 5 वर्ष, 2 म्हणजे 3 वर्ष प्रामुख्याने कोविड नंतरचा काळ आहे. आणि 2022 नंतर म्हणजे मी जेव्हापासून शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झाले आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले, त्याच्यानंतर जो इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जी गती आली आहे, जर तुम्ही बघाल की कोस्टल रोड टाईमलाईनच्या बरोबर हे झाला, ट्रान्स हार्बर ब्रिज झाला, त्याच्यानंतर मेट्रोज टाईमलाईनमध्ये पूर्ण झाली आणि ती रोलिंग झाल्या, लोकांमध्ये आल्या, लोकांना त्याचा अनुभव मिळाला. त्याच्यामुळे लोकांना दिसतंय की विकास होतोय, डेव्हलपमेंट होते. बरोबर. जे ट्रॅफिक चॅलेंजेस सर्वात आहेत सिटीमध्ये, वेस्टर्नमध्ये, जसं लोक म्हणतात की वेस्टर्न हायवेला जाताना तो एक 2-2.5 तासाचा, 3 तासाचा कधी कधी तो एक ट्रॅप आहे, बरोबर. की एकदा त्याच्यात लागला तर तुमच्याकडे नो वे आउट आहे हो. त्याच्यातनं. तर या गोष्टी फोडण्यासाठी एक आपण म्हणतो ना, की समजा पुण्यामध्ये म्हणा, इतर कुठल्या सिटीजमध्ये म्हणा, तुमच्याकडे लँड बँक आहे. हं. तुम्ही रिंग रोड करू शकतात. मुंबईकडे तसं नाही आहे, लँड बँक नाही आहे तेवढी. हो. एका साईडला समुद्र आहे, एकाकडे सिटीज आहे. एवढ्या सिटीज वाढल्या आहेत, हं, अर्बनायझेशन मुंबईमध्ये झपाट्याने झाली आहे. तर कसं डेव्हलपमेंट करायचं? तर मेट्रो अंडरग्राऊंड आहेत, काही ओव्हरहेड आहेत. तर याप्रमाणे आपण मेट्रोचं जाळं वाढवलं आहे. आता काही दिवसात, येणाऱ्या काही दिवसात दुसरी एक मेट्रो मार्गिकेचं ओपनिंग होईल. स्टेशन वाईज स्टेशन. हं. संपूर्ण नाही झाली पण ॲटलिस्ट पार्ट बाय पार्ट होतात. बरोबर. त्याच्यानंतर 2028 डिसेंबरपर्यंत
कोस्टल हा मीरा भाईंदरपर्यंतचं एक्सटेन्शनचं आपण योजले आहे, जे एक टाईमलाईन दिली आहे आपण त्यांना की 2028 डिसेंबरपर्यंत, जेणेकरून पूर्ण वेस्टर्न एक्सप्रेस हायवे क्लॉक फ्री होऊन जाईल. आणि ज्या चॅलेंजेस जे मुंबईकर आता फेस करत आहेत, दॅट इज अ ट्रॅफिक कंजेशन, हो. पार्किंग इश्यूज, की एवढे गाड्या वाढल्यात, पार्किंगला जागा नाही आहेत. हो. दॅट इज द मेजर इश्यूज, की रस्त्यावरती लोक पार्किंग करत आहेत. हो. हेल्थ इश्यूज मी जास्ती प्रामुख्याने बोलीन, कारण मी अध्यक्ष होतो हेल्थ कमिटी मुंबईचा, आणि माझ्याच काळात कोविड हा महासंकट मी फेस केलाय. मी स्वतः ॲडमिट होतो 30 दिवसासाठी. 7 हिल्स सारखं BMCने टेक ओव्हर केलेलं मोठं हॉस्पिटल आहे. हो. आणि बेसिक जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे हेल्थ केअरचा, तो आम्हाला इम्प्रूव्ह करायचा आहे. हम्म. त्याच्यासाठी आता आम्ही आपली चिकित्सा म्हणून आहे, जी ब्लड टेस्टिंग आहे, ते आम्ही फ्री मोफत मुंबईकरांना देतोय. त्याच्यानंतर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे, जिथे खूप टेस्ट होत आहेत, आणि आरोग्य केंद्राचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हे आम्ही त्याच्यावरती बिल्ड करतोय. तर या जे चॅलेंजेस आहेत, प्लस वॉटर आहे, हम्म. हम्म. ते हम्म. 24 तास उपलब्ध कसं होऊ शकतं बरोबर. त्याच्यावरती आहे. प्लस आता आपलं जे काही पाणी येतं आहे, ते पावसाच्या स्वरूपात डॅम्समध्ये स्टोअर होऊन ते उपलब्ध होत आहे. हो. कुठे ना कुठे आपलं निर्भरता ही पावसावरती जास्ती आहे. त्याच्यासाठी एक सबस्टिट्यूट प्लॅन जो सरकारने काढला आहे, तो आहे डिसॅलिनेशनचा, की समुद्राचं पाणी गोडं करून कसं उपयोगात येईल, बरोबर. तसं तो प्लॅन प्रपोज झाला आणि त्याचं काम येत्या वर्षात सुरू होईल. तर ह्या सर्व गोष्टी, आणि एक प्रामुख्याची गोष्ट एक तुम्ही बघत असाल की समुद्र आपलं जे पाणी निचरा हम्म. तो सोडत होतो समुद्रात हो. विदाउट ट्रीटमेंट, हो. घाण पाणी जात होतं, ते आता कुठेतरी आपण STP लावून क्लीन करून समुद्रात सोडणार आहोत, जेणेकरून समुद्र निळं दिसेल आपल्याला. हम्म. तर तो मुंबईला लोक समुद्र पाहायला येतात, आणि त्यांना असं समुद्र दिसतं, तर कुठे ना कुठे प्रत्येक माणसाला आपल्याला ते वाईट वाटतं. हो. हो. तर या जे चॅलेंजेस आहेत टुरिझमच्या बाबतीत वेगळे, ते आपण सॉर्ट आउट करण्याचं चाललंय. ओके. मला डेव्हलपमेंट बद्दलच एक प्रश्न विचारायचा होता. मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात, की आता आपण कोस्टल रोड बद्दल पण बोलतो आणि परत एक ओरडा ऐकायला मिळते, की कसं त्या तिकडची झाडं तोडली जाणार आहेत आणि कसं मुंबईतली झाडं तोडून चंद्रपुरात कुठेतरी 800 किलोमीटर लांब ती झाडं लावली जाणार आहेत. तर या सगळ्याबद्दल, या आर्ग्युमेंटबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, हे बघा, की मी कुठलाही नॅचरल हॅबिटेट तोडण्याचा किंवा त्याचं विस्थापित करण्याच्या हे बरोबर नाही आहे, की नॅचरल हॅबिटेट ला राहून डेव्हलपमेंट होऊ शकते. बरोबर. मॅनग्रुव्स न तोडता त्याची डेव्हलपमेंट करू शकतो. जो दुसरा तुमचा प्रश्न होता, की चंद्रपूरला हा नरेटिव्ह आहे. कुठल्याहीच गाईडलाईन्समध्ये, कुठल्याही कागदावरती असं कुठेही सरकारने नमूद नाही केलं, की इकडचं आम्ही तिकडे करतो. चंद्रपूरला ऑक्सिजन लेवल ही सिटीची ऑक्सिजन सिटीमध्येच राहिली पाहिजे. हम्म. त्या अनुषंगाने ते काम होतं. दादरची झाडं मी गोरेगावला लावणार. ऑलरेडी गोरेगावमध्ये नॅचरल हॅबिटेट जास्ती आहे दादरपेक्षा. दादरची जी झाडं तोडली मेट्रोमध्ये, त्याचं प्लांटेशन पण दादरमध्येच झालंय. हम्म. कुठेच असं नाहीये. तर कधी कधी कोण कोण नरेटिव्ह सेट करतं, की बाबा जे मेट्रोच्या बाबतीत झालं आरेमध्ये, हो. व्हेरी स्मॉल लँड, व्हेरी स्मॉल पीस ऑफ लँड, ते कारशेड म्हणून दिलं होतं, आणि मोठा पाटला पण हात लावणं, पण असं सांगितलं की पूर्ण जंगल तोडलं. हम्म. तसं नव्हतं त्याच्यात. आज तुम्ही बघतात की बिबटे शहरात येतात. हो. पण आज काय झालंय, की शहरीकरण एवढं वाढलंय, जेणेकरून आपण नॅचरल हॅबिटेटमध्ये ऑलरेडी खूप वर्षापूर्वी एंटर केलंय. तर या ज्या बाबती आहेत, की आज ना उद्या डेव्हलपमेंट पाहिजे, पण नॉट अगेन्स्ट किलिंग ऑफ एन्व्हायरमेंट. बरोबर. अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हे या पद्धतीचं नरेटिव्ह सुद्धा लक्षात येणं गरजेचं आहे. मी जनरल तुमच्याबद्दल माहिती वाचतो त्यावेळेस लक्षात आलं, की तुमचं मार्केटिंगचं बॅकग्राऊंड आहे आणि तशी काही राजकारणाची तुमचं पार्श्वभूमी नाही. तर हे खूप कमी बघायला मिळतं, की ज्यावेळेस सुशिक्षित तरुण राजकारणात येतात, ॲक्टिव्ह राजकारणात उतरतात आणि नगरसेवकाचे इलेक्शन्स लढवतात. तर तुम्हाला का वाटलं एकतर, कारण मी स्वतः तो तरुण आहे, शिक्षित तरुण आहे आणि मी मतदान करताना बघतो, की माझा उमेदवार शिक्षित आहे का? त्याचं किती शिक्षण झालेलं आहे? कारण माझ्यासाठी ते मॅटर करतं. माझे जे प्रश्न आहेत कदाचित अशीच एखादी व्यक्ती समजू शकेल.
तर राजकारणामध्ये शिक्षित तरुण असणं आणि शिक्षित लोकांनी राजकारणात येणं का महत्वाचं आहे आणि तुम्ही कसे राजकारणात आलात? मी ॲक्सिडेंटली आलो. मी पूर्वीच्या पक्षात ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला काम करत होतो आणि ते करता करता महानगरपालिकेची पूर्ण ओढ होतीच, की तिकडचीच कामं बघत होतो. हं, आणि एकंदरीत महानगरपालिकेचं काम मी खूप जवळून बघितलं. भले नगरसेवक नव्हतो, पण कसं प्रोसेस होती, काय होती आणि मग वन फाईन डे पक्ष नेतृत्वाने सांगितलं होतं, की चला इलेक्शन लढा. हं, तर जस्ट मी कॅज्युअली इलेक्शन लढलो होतं ते आणि माझ्या मनात ध्यानात काहीच नव्हतं, की आता मला येत्या इलेक्शनमध्ये लढायचं आहे आणि मी लढलो. चांगल्या रीतीने लढलो आणि ती जिंकलो सुद्धा. हो. आणि एकंदरीत मला कळलं, की जो पॉइंट ऑफ व्ह्यू एक तरुण आणतो याच्यात किंवा शिक्षित तरुण आणतो. हं, मग असं काही नाही, की शिक्षित पाहिजेच त्याला मस्ट आहे पॉलिटिक्समध्ये. पण एक तरुण जो एक पॉइंट ऑफ व्ह्यू आणतो काम करण्याच्या ह्याच्यात ॲक्टिव्ह पॉलिटिक्स मी म्हणतो त्याला, की 2 व्ह्यूज मी म्हणेन. एक आहे जो एक पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह असतो आणि एक जो पक्षात काम करतो. बरोबर. दोघांसाठी तरुण हे खूप महत्त्वाचे आहेत. हं, आणि जेव्हा आपण एक विचार आणतो, तो विचार महत्त्वाचा असतो, की आपण आपला जो एरिया आहे किंवा आपली जी सिस्टीम आहे, ती कशी बदलू शकतो. याच्यासाठी आपण ज्या एनर्जीने आपण काम करतो, की नाही मला काहीतरी दाखवायचं आहे. हो. त्या त्या ऊर्जेने ती कामं झपाट्याने वाढतात, हं, झपाट्याने होतात. हो. आणि कुठे ना कुठे म्हणजे आता जो एक एज डिफरन्स असतो आपण म्हणतो, की जे 50-60चे लोकं असतात हो. किंवा जे 2-2, 3-3 टर्म झाले, ते ग्रँटेड कुठेतरी घ्यायला लागतात लोकांना. तर हं. ते तसं होता असं कामा नये. राजकारणात होतं? होतं. हा प्रश्न आहे म्हणजे असं राजकारणात होतं का? सगळे घेत नाहीत. हो. काही प्रमाणात काही लोकं घेतात, की नाही मी आता आलोय ना, तर बघू आपण. हं, तर हं, तो नाही. आत्ताचा जमाना मी तुम्हाला आपल्याच भाषेत सांगेन तर स्विगी, झोमॅटो किंवा ब्लिंकिट, झेप्टोचा जमाना आहे. हं. आधी कसं होतं, की लोकं ऑफिसमध्ये यायचे, आमदारांच्या, नगरसेवकांच्या कार्यालयात यायचे. हो, पण आता जमाना बदललाय. हो, आपण कशी सर्व्हिस डोर टू डोर देऊ शकतो, हो, इट इज मोर दॅन अ सर्व्हिस इंडस्ट्री. हो. तर हे वाढलंय आणि किती क्विक सर्व्हिस देऊ शकतात, हे मी असं ट्रीट करतो. हं, की मेसेज आला की बाबा त्यांना प्रॉब्लेम आहे, पटकन ट्रीटमेंट झाली पाहिजे. काही गोष्टी लगेच होतात, काही गोष्टींना जेन्युइनली वेळ लागतो. तर ते कसं तुम्ही हँडल करतात हे आपल्यावरती आहे हं. आणि तुम्ही या कामाला किती पोटेन्शियल देतात त्या गोष्टीला टू सॉल्व्ह द इश्यू, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बरोबर. कारण हे बघा काही विषय वर्षानुवर्ष लागतात सॉर्ट करायला, हं, काही विषय एका दिवसात पण होतात. तर इट डिपेंड्स अपॉन यू हाऊ यू ट्रीट इट आणि किती टेक्निकली आणि किती म्हणजे या गोष्टींसाठी, या पदासाठी किंवा कुठल्याहीसाठी अभ्यास, वाचन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हो. तर याच्यासाठी जे आपण म्हणतो, की तरुणांनी का यावं? तरुणांनी येऊन फक्त एनर्जी द्यायची नाही. ती एनर्जी एका वेमध्ये पाहिजे. हं, हं. तर त्याला जास्ती अर्थ लागेल. बरोबर. तुम्ही आता लोकांसोबत कनेक्टेड असण्याबद्दल पण बोललात. तुमच्याबद्दलची इमेज साधारण अशी आहे, की तुम्ही लोकांसोबत व्यवस्थित कनेक्टेड असता. WhatsAppवरती अवेलेबल असता. लोकांसोबतचा तो कनेक्शन किती महत्त्वाचा आहे एखाद्या नगरसेवकासाठी? कारण बऱ्याच ठिकाणी आपण असे नगरसेवक बघतो, की इलेक्शन्स आले की दिसतात आपल्याला ते प्रचार करताना. त्याच्यानंतर कुठे नगरसेवक आहेत माहीत नाहीत. मग आपल्याला कधीतरी काहीतरी मोठ्या नेत्याचा कार्यक्रम दिसला, की ते परत नगरसेवक कुठेतरी उगवतात. पण अदरवाईज ते नगरसेवक गायब असतात. तर लोकांसोबतचा हा संबंध, लोकांसोबतचं सतत हे कनेक्ट असणं का महत्वाचं आहे आणि तुम्ही कसं ते अचीव्ह केलंय? जसं मी तुम्हाला सांगितलं, की ही सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून मी बघतो या गोष्टीला, ओके. की तुम्हाला लोकांना सर्व्हिस देण्यासाठी तुम्ही इथे आलात, हं, की त्यांच्या ज्या इच्छा, आकांक्षा आहेत सोसायटीबद्दल, एरियाबद्दल तुम्हाला डिलिव्हर केलं पाहिजे त्या गोष्टी आणि 100 पैकी 100 आपण डिलिव्हर नाही करू शकत. पण ॲटलीस्ट ट्राय फॉर 100. तर कुठेतरी जाऊन तुम्ही 90ला पार कराल. तर या गोष्टी कनेक्टिव्हिटी जो येतो दॅट इज द म्हणजे मराठी म्हणजे नगरसेवकासाठी ही मायक्रो इलेक्शन असते, हं, की तुम्ही सतत नगरसेवक हा माणूस दिसतो रोज आणि दिसलाच पाहिजे. खासदार
हे दिल्ली किंवा पॉलिसी डिसिजनला असतात ते त्यांचा एरिया खूप मोठा असतो. हो. तर नॉट नेसेसरी तो माणूस रोज दिसेल किंवा हो. ड्रेनेजच्या इश्यूला खासदार ॲड्रेस करेल. आमदार आणि नगरसेवक असे आहेत की ॲटलिस्ट तुम्हाला ते कनेक्टिव्हिटी पाहिजे त्या लोकांची डे टू डे याच्यामध्ये. हम्म, हम्म. तर तसं सिस्टम आम्ही फॉलो केलं, मी फॉलो केलं. मला एक आवड आहे की जो एरियातनं फोन आला त्याचे मोबाईल मी सेव्ह करतो लगेच. ओके. आणि मग मी त्यांना एका लिस्टमध्ये माझ्या टाकतो आणि जे काही BMCचे किंवा जे काही पोलिसांचे अपडेट्स येतात मी त्यांना सगळ्यांना पाठवतो. दॅट ते एक गोष्ट आहे की बाबा त्यांना कळतं की बाबा, कारण सगळेजण ट्विटरवरती नसतात, सगळेजण इंस्टाग्रामवरती नसतात. हम्म. काही आत्ता ज्येष्ठ मंडळी व्हॉट्सॲपवरती आले, ॲटलिस्ट ते व्हॉट्सॲपवरती तरी असतात हो. त्यांच्या मुलांना कनेक्ट राहण्यासाठी. पण ते व्हॉट्सॲप बघतात, तर त्यांना मी कनेक्ट झालो आणि मला आवडतं ते कनेक्शन राहण्यात, की लोकांचे कसं आपण कनेक्ट राहू शकतो. काही काही लोक मला व्हॉट्सॲप करतात की हा इश्यू आहे, हम्म. तर मी मला फोटो पाठवा, लोकेशन पाठवा, सॉर्ट आउट होणार. ओके. असं ते ग्रीव्हियन्सेस सॉर्ट आउट व्हायला झालं, तर मग मी BMCला पाठवतो. BMCची टीम येते, सॉर्ट आउट करते आणि मग तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होतो. हम्म, तर अशा अशा छोट्या छोट्या गोष्टींमधनं कनेक्टिव्हिटी वाढली. कोविडमध्ये जास्ती वाढली, की कोविडमध्ये लोक सतत माझा हा पेशंट आहे, मला ॲम्ब्युलन्स पाहिजे, अमुक प्रॉब्लेम झाला, तमुक प्रॉब्लेम झाला आहे. मी माझं कोविडचं रुटीन तुम्हाला सांगेन की सकाळी मी 6ला उठायचो, रात्री 12 वाजेपर्यंत मी काम करायचो. फोन घेणं, ट्विटरवरती कोणीतरी टॅग केलं तर ट्विटरची ते फोन करायचं, मग त्या हॉस्पिटलला कनेक्ट करायचं, मग अमुक वॉर्ड ऑफिसरांना मुंबईच्या कनेक्ट करायचं. तर तो एक दिनक्रम होता. त्या दिनक्रमानुसार सगळे प्रॉब्लेम्स जितके होते रिझॉल्व्ह करायचे. एरियातले काही इश्यूज असायचे की बाबा आज इथे प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्हाला एक छोटा प्रॉब्लेम सांगतो, काही इमारतींमध्ये गॅस पोचायचा नाही. सिलेंडर्स होते काही काही ठिकाणी, तर सिलेंडर पोचायचे. ज्येष्ठ मंडळी होती, तो व्यक्ती जो घेऊन यायचा तो बंद होता. लोकांची अशी पण परिस्थिती झालेली. हो. तर हे पण इश्यूज आम्ही सॉर्ट आउट केले. हम्म. तर म्हणून कनेक्टिव्हिटी इज द मेन पॉइंट या हम्म. गोष्टीसाठी. हो. तुमचं मार्केटिंग मधलं शिक्षण आहे, तर त्या मार्केटिंग मधल्या शिक्षणाचा तुम्हाला आता राजकारणामध्ये काम करताना काही उपयोग झाला का? कारण अर्थात ती जी समज आहे, तुम्ही जसं म्हटलात की सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून मी या सगळ्याकडे बघतो, ती ज्या पद्धतीची समज आहे, म्हणजे इथे फक्त एक अथॉरिटी नाहीये, तर त्यात सर्व्हिस देणं हे महत्वाचं काम आहे. तर ते शिक्षण, ते बॅकग्राऊंड काही अर्थाने तुम्हाला इथे मदत करतं का? 100% कुठलंही शिक्षण वाया जात नाही. मग कुठल्याही फील्डमधले तुम्ही असाल. आज मी मार्केटिंगमधला आहे, तर मी मला प्रेझेंट कसं करतो ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी इवन माझे काय डिझाईन्स असतात, त्याच्यात रंग कुठला वापरायचा इथपासून मी मायक्रो लेवलला बघतो. हो. आणि व्हिजिबिलिटी काय आहे, ती व्हिजिबिलिटी दिसली पाहिजे. हम्म. या गोष्टीवरती माझा जास्ती भर असतो. कुठे कुठे बॅनर लावायचा, त्याची व्हिजिबिलिटी कशी असेल, कुठे जास्ती फुटफॉल आहे. या जे मार्केटिंगमध्ये जे जे शिकलो ते इथे पॉलिटिक्समध्ये मी खूप त्याचं अनुभवलं आहे आणि त्याच्यात मी वापरलं पण आहे तो शिक्षण. म्हणून त्याचा खरंच फायदा तर झाला आहे, पण इतर गोष्टींचा पण अभ्यासाचा झाला आहे की बाबा याच्यात आपण कसं बाहेरच्या गोष्टी बघतो आणि त्याच्यात कसं आपण पॉलिटिक्समध्ये टाकू शकतो हो. एरियात, ते आपण नक्की करतो त्याच्यात. हो, हो. मला आणखीन एक विचारायचं ते म्हणजे, आपण राजकारणी म्हटले की काहीतरी पांढऱ्या रंगाचा जब्बा कुर्ता आणि कुर्ता घातलेला असतो, जॅकेट घातलेलं असतं, असा एक टिपिकल राजकारण्यांचा लूक असतो. तुम्ही त्याच्यापेक्षा थोडे वेगळे दिसता. तुम्ही रेग्युलर तुमच्या वयाचा मुलगा तुमच्या वॉर्डमध्ये कोणी फिरत असेल त्यांच्यासारखे दिसता. कदाचित त्याच्यामुळे तुम्ही अप्रोचेबलही वाटत असाल. तर राजकारणात आल्यानंतर कुर्ता घालणं आणि या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी असतात का? आणि त्या नसल्या तर काय फरक पडतो? माझं पूर्ण विचार वेगळा आहे याच्यात, की काही लोक करतात, कुर्ते घालतात, कोटी घालतात, अमुक वाईट. माझं सिम्पल आहे की सिम्पल ठेवा, जसं आहात तसं दाखवा लोकांना. तुम्ही काहीतरी वेगळं दाखवायला जाऊ नका जे तुम्ही नाही आहात. हं, जे आहात, जे तुम्ही घरी आहात तेच बाहेर दाखवा. हं. मग ती कनेक्टिव्हिटी लोकांमध्ये वाढते. तुम्ही काहीतरी वेगळे आहात घरी आणि काहीतरी बाहेर दाखवायला गेलात, हो. तर ती कनेक्टिव्हिटी लूज होते आणि मग लोक कनेक्ट होत नाही तुमच्याशी. म्हणून जसं राहतात आणि ट्रीट एव्हरीबडी ॲज ॲट अ वन लेवल. बरोबर.
तो मोठा आहे, तो छोटा आहे, असं कधीच करू नका. सगळे आपण एक आहोत, एक परिवार आहोत, मित्रमंडळी आहोत. असं जर ट्रीटमेंट केलं तरच मजा येते. काम करायला पण मजा येते. हो, आणि एक तो बार नाही राहत, की हम्म. बाबा की तुम्ही मोठे, तुम्ही छोटे, असं काही नसतं. सगळे आपण एक आहोत, एक त्या साच्यामध्ये बसलेले आहोत आपण आणि त्या साच्यातनंच आपल्याला काम करायचं. म्हणून मी माझे सगळे म्हणा, माझे पदाधिकारी म्हणा, माझे लोकं म्हणा, आम्ही सगळे मित्रमंडळी आहोत. आम्ही एक परिवार आहोत. त्या परिवारासारखेच आम्ही माझ्या एरियातल्या कुठल्या व्यक्तीला मी बाबा नाही, हे नाही, तो जात, धर्म काहीच नाही आमच्याकडे. आम्ही एक आहोत. सगळ्यांना एक आम्ही ट्रीट करतो फॅमिली ॲज आणि मजा येते काम करायला. एकत्र जेवतो सुद्धा आम्ही. तुझं काय आहे आज, माझं काय, आम्ही एका ताटात जेवतो सुद्धा. म्हणून असं काही कुठेच नाहीये, की बाबा हा काय घालायचं, तो रंग का घालायचा, आज हाच रंग घाल्या, आज हे काही नाही. जे हातात आलं, काढलं, चला निघूया कामाला जाऊया. मला आणखीन एक विचारायचं ते म्हणजे तुम्ही मेन्शन केलं की तुम्ही आरोग्य समितीचे अध्यक्ष होता कोविडच्या काळात आणि तर मुंबईचा जर विचार करायला गेला तर मुंबईची हेल्थ केअर सिस्टीम आता कशी वाटते तुम्हाला? त्यात काय काय बदलांची आवश्यकता आहे? आणि कोविडच्या काळात मुंबईने या सगळ्या गोष्टी कारण आपण देशभरातनं मुंबईचं कौतुक करत होतो की कसं मुंबईने योग्य पद्धतीनं काय कोविडची सिच्युएशन हाताळली. तर त्याचं काम नेमकं काय पद्धतीनं झालं आणि आत्ता हेल्थ केअर सिस्टीम समोरचे काय प्रायमरी चॅलेंजेस तुम्हाला वाटतात? नाही, कोविडनी खूप शिकवलं. कोविडनी आपल्याला कुठे आपण कमी आहोत हेही दाखवून दिलं. हेल्थ केअरच्या बाबतीत आणि इतर पण बाबतीत. पण स्पेसिफिकली मी हेल्थ केअर म्हणेन, तर काही-काही छोट्या-छोट्या गोष्टीच पण प्रामुख्याने दिसल्या तेव्हा, की हे पण चॅलेंजेस असू शकतात. हं, त्याच्यानंतर बरीच कामं केली आणि पण कसं आहे, की हेल्थ केअर एवढं चॅलेंज आहे, की मुंबईसारख्या जागी, की फक्त मुंबईकर येत नाहीयेत. हं, ऑल ओव्हर इंडिया, पॅन इंडियाची लोकं आज हेल्थ केअरसाठी मुंबईत येतात. तर का? मुंबईत स्वस्त मेडिसिन म्हणजे टोटल हेल्थ केअर सिस्टम आहे आणि ट्रीटमेंट मिळते इथे. हो, कोण खाली रिकाम्या हात नाही जात. हो. त्याच्यासाठी आज आम्ही आपली चिकित्सा काढली. जे हेल्थ केअरला फ्रीमध्ये तुमचे 16 ब्लड टेस्ट होतात मुंबईत. तुमचं झिरो प्रिस्क्रिप्शन आहे, की तुमचे मेडिसिन्स पण फ्री मिळेल. झिरो मेडिसिन्स आहे. ते हं, हं. शिंदे साहेबांनी आणलं. आणि मी शिंदे साहेबांचा आभार मानतो कारण हा एकमेव मुख्यमंत्री आहे जो केममध्ये गेलाय इतक्या वर्षात. एवढे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले, पण कुठलाच मुख्यमंत्री केममध्ये आला. बाकी गेलेत हॉस्पिटलला, की ओपनिंगला गेलेत, इनॉग्रेशनला गेलेत. पण स्पेसिफिकली मी या वॉर्डमध्ये गेलोय आणि बघितलंय. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी होतो स्वतः, की हा व्यक्ती गेला तिथे आणि त्यांनी लोकांशी संपर्क साधला, हो, रुग्णांशी. हो. ते बोलले, "नाही, आम्हाला इथे जागा नाहीये, ते नाहीये." मग दुसरे 2 वॉर्ड बघितले रिकामे आहेत. साहेब बोलले, "लगेच सुरू करा" आणि सगळे वॉर्ड्स एसी करून टाकले साहेबांनी. तर हा जो मॅन्डेट आहे, की जे चॅलेंजेस आहेत, की तिकडे खाली उतरल्याशिवाय तुम्हाला कळत नाही आणि हा व्यक्ती उतरला आणि काम करून दाखवलं. हं, त्यांच्याबद्दल हे एक आणि त्यांना एक आरोग्याविषयी खूप आपुलकी आहे आणि त्यांनी मेडिसिन्स फ्री केलेत, की झिरो प्रिस्क्रिप्शन, नो प्रिस्क्रिप्शन द्यायचं आणि त्याच्यातनं तुम्हाला मेडिसिन्स इथे दिले जाणार. हं, हं. आणि आम्हाला ही हेल्थ केअर मुंबईची सिस्टम रिवॅम्प करायची आहे, एक मोठ्या प्रमाणात, की जेणेकरून लोकं जे मोठ्या-मोठ्या हॉस्पिटल्सला जातात, विदाऊट एनी म्हणजे वेटिंग आणि हे त्यांचं ट्रीटमेंट केली जाईल तिकडे आणि रेफरल सिस्टम केली जाईल, की छोट्या-मोठ्या आजारांना छोट्या हॉस्पिटल्समध्ये ट्रीट केलं जाईल. तिकडून रेफर केलं तरच मोठ्या हॉस्पिटल्सला त्यांना केलं जाईल. बरोबर. असं एकंदरीत सिस्टम आम्ही प्लॅन करतोय करायला. बरोबर. तुम्ही आता शिंदे साहेबांचा उल्लेख केला, तर याच्या आधी तुम्ही ठाकरे साहेबांसोबत काम करायचात आणि आता शिंदे साहेबांसोबत काम करता. तर दोघांच्या कामातला काय फरक तुम्हाला जाणवतो आणि काय पद्धतीनं तुम्हाला तो आपलासा वाटतो? शिंदे साहेबांचं एकच सांगेन, की कार्यकर्त्याला जसा रिस्पेक्ट दिला जातो, तो शिंदे साहेबांनी दिलाय. कारण तो माणूस एक शाखा प्रमुख होता. शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री. हं, असं एक ट्रॅव्हल जे त्यांनी केलाय, तो खरंच हा एक आपण म्हणू शकतो वन्स इन अ लाईफटाईम जो एक विचार असतो, तो त्यांनी अनुभवलाय. आणि त्यांना माहिती आहे, की एका कार्यकर्त्याला काय डिफिकल्टीज येतात. मी एक साधं उदाहरण तुम्हाला देतो, म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला कळेल काय आहे ते, की एक आंदोलन झालं होतं.
एक केंद्रीय मंत्री होते, त्यांच्या विरोधात मी बॅनरबाजी केली होती आणि त्यांनी तेव्हाच्या आमच्या नेत्यांच्या विरोधात काहीतरी बोललं होतं. तर जेन्युइनली एका कार्यकर्त्यासारखं आम्हाला एक हे झालं आणि आम्ही काहीतरी बोललो. त्या बोलण्यानी खूप भांडणं झाली, आंदोलनं झाली. त्यांच्या घरावरती युवा सेनेने तेव्हा आंदोलनं केली होती आणि मग ते खूप अग्रेसिव्ह दोन्ही साईडनं झालं होतं. पण असं वाटलं की तेव्हाच्या लिडरशिपनी आमची बाजूच घेतली नाही. एवढं केल्यानंतर सुद्धा की एक भक्कमपणे माणूस पाठीशी उभा राहिला पाहिजे, तेव्हा उभे राहिले नाहीत. आम्हाला धमक्या यायला लागल्या, ऑफिसवरती अटॅक होणार, या सगळ्या गोष्टी आम्ही फेस केल्या. तेव्हा पक्ष तेव्हा उभा राहिला नाही आमच्या पाठीशी. घरी आमच्या लोक असतात, त्यांचं पण त्यांनाही त्याच्यात भीती वाटल्या. त्याच्यानंतर मी शिंदे साहेबांना भेटलो की साहेबांना सांगितलं की साहेब असं असं आहे. ते बोलले, अरे मी मुंबईत फोन नाही करू शकत, काय नाही, माझे हात बांधले गेलेत. पण तो माणसाने मला जी सिक्युरिटी दिली की मला 10 दिवस ठाण्यात त्यांच्यासोबत राहायला दिलं की तू कुठे जाऊ नकोस, तू माझ्यावर राहा. भक्कमपणे एका कार्यकर्त्याच्या मागे उभे राहिले ते. त्यांना काय होतं, काहीच नव्हतं. पण तो माणूस उभा राहिला की नाही, अमय माझा आहे, त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं. ही जे डिफरन्स आहे ही खूप मोठी आहे. आणि आजही मी बघतो, जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आजही, की शेवटचा जो नागरिक आलाय त्याला भेटल्याशिवाय ते झोपत नाही. मग भले 3 वाजो 4 वाजो, ती जी त्यांना जे डेस्परेशन आहे लोकांसाठी करणं, ही सर्वात मोठा डिफरन्स आहे. आणि त्या डिफरन्समुळे आज लोक त्यांना मानतात आणि आम्ही मानतो त्यांना. मला आणखीन हे विचारायचं आहे की आपण मुंबईबद्दल बोलताना आणि इलेक्शन्सबद्दल बोलायला गेलं तर सतत सगळ्या महत्त्वाच्या शहरांबद्दल एक कुरकुर असते. ती म्हणजे कसा शहरातले लोक मतदानालाच येत नाही आणि मग कसा दरवर्षी एक लो टर्न अराउंड बघतो, खूप लो टर्नआउट बघतो वोटिंगसाठीचा. आणि एक जनरलच निवडणुकांबाबतीत, इलेक्शन्स बाबतीत लोकांच्या मनात उदासीनता दिसते. त्यांना असं वाटतं की राजकारण इतकं आहे की आम्हाला आता कोणावर विश्वास नाही, आम्हाला मतदान करून काय उपयोग आहे. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, की जिथे मुंबईसारखं महत्त्वाचं शहर, जिथे जे भारताचं फायनान्शियल कॅपिटल आहे, इतकी मोठी आर्थिक उलाढाल होत असते, मायानगरी म्हणून ज्याला आपण ओळखतो, तिथल्या लोकांना तिथल्या राजकारणामध्ये, तिथल्या समाजकारणामध्ये इंटरेस्टच नाही. त्या लोकांना मतदानच करावंसं वाटत नाही. त्यांना असं वाटतं, की मी घरी राहिलेला बरा. अशा वेळेस तुम्ही जे ॲक्टिव्ह राजकारणात आहात, तुम्हाला लोकांना काय सांगावसं वाटेल? मग ते बघा, 3 निवडणुका असतात, लोकसभा, विधानसभा आणि कॉर्पोरेशन. लोकसभा ही खूप मोठ्या प्रमाणात देशासाठी लढली जाते, देशाच्या पॉलिसीजसाठी हो. लढली जाते, फॉरेन पॉलिसीजसाठी लढली जाते आणि त्याचा एक वेगळाच एक लाईमलाईट असतो त्या इलेक्शन्सचा. म्हणजे तो उमेदवार नाही, पण देशावरती काही अनुभव असतात त्याच्यावरती आपण वोटिंग करतो. नंतर असते विधानसभा, की स्टेट पॉलिसीज काय असतात, त्याचे पॉलिटिक्स काय असतात, राज्याची दिशादर्शा ठरवणारी ती निवडणुका असतात. शेतकऱ्यांचं जी आपण एक पॉलिसीज असतात त्यावरती असतात, अर्बनायझेशनवरती असतात. आणि कॉर्पोरेशन, जसं मी तुम्हाला बोललो, की लोकल लेवलच्या इलेक्शन्स असतात, की तुम्ही लोकल लेवलला कोणाला निवडतात हेही तितकंच महत्त्वाचं असतं. हो. त्याच्यासाठी उदासीनता असते लोकांमध्ये, की हायराईजवाले उतरत नाही त्याच्यावरती त्या गोष्टी. पण काय होतं, मग निवडून आल्यानंतर मग ते बोलतात, अरे हा नगरसेवक काम नाही करत, तो नगरसेवक काम नाही करत. पण जेव्हा आपल्याला जबाबदारी असते की बाबा उतरा आणि वोट करा राईट पर्सनसाठी, राईट कॅन्डिडेटसाठी, ती जबाबदारी आपण पुरेपूर पार पडली पाहिजे, जेणेकरून एक राईट कॅन्डिडेट निवडून येईल त्या गोष्टीसाठी. आणि नंतर आपल्याला दोषारोप करता येत नाही. बरोबर. जो कॅन्डिडेट आपण निवडलाय हो. तो त्या कॅलिबरचा आहे की नाही, ही तुमचे राईट्स आहेत. तुम्ही हे करा, 2 तास लागतात, 2 तासात वोटिंग करा आणि आपल्या कामाला जा. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. जर वोटच नाही केलं आणि जर चुकीचा कॅन्डिडेट निवडून आला, हो. तर तो एरिया 5 वर्ष मागे जातो. हे हं. सर्वात मोठी गोष्ट आहे त्याच्यात. बरोबर. आता अगदी आपण शेवटाकडे चाललोय, तर मला एक प्रश्न पडतो, ते म्हणजे आता जर तुम्हाला पुढच्या 5 वर्षासाठीचा तुमचा ॲक्शन प्लॅन तयार करायचा असेल मुंबईसाठीचा, तर त्यात कुठल्या गोष्टी तुमच्या प्रायोरिटीवरती असतील आणि काय-काय पद्धतीनं तुम्ही या गोष्टींना अप्रोच कराल? सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत की लोकांना घरं देणं. जे स्लम्समध्ये राहत आहेत
त्यांना बेटर लिव्हिंग देणं हे सर्वात प्रामुख्याचं आहे. की प्रत्येकाला आज तुम्ही मुंबईत किंवा कुठेही जे लोक राहतात, मुलं जी आता वयात आली आहेत, कधी कधी त्यांची लग्न होत नाही. हम्म. हे सर्वात आपण एक डार्क सिक्रेट म्हणा किंवा काय म्हणा, ही सर्वात ती महत्त्वाची गोष्ट आहे की घरं डिलिव्हर करणं. आणि आमचं आणि शिंदे साहेबांचं एकच म्हणणं आहे की लोकांना डिलिव्हरी द्या, घरांची पटकन द्या. आणि हम्म. त्याच्यासाठी मी प्रामुख्याने त्याच्या मागे लागलो आहे. दुसरं गोष्ट आहे इन्फ्रास्ट्रक्चर. ट्रॅफिक कंजेशन हा मुंबईतला मोठा भाग झाला आहे. हो. ट्रॅफिक कंजेशन आपण कसं पटकन तोडू शकतो, यावरती ऑलरेडी स्टेट गव्हर्नमेंटनी खूप कामं केली आहेत. ऑलरेडी प्रोजेक्ट्स त्याच्यात लाईन्ड अप आहे. तर माझ्या मते तरी 2029 पर्यंत मुंबई विल बी कंजेशन फ्री. ओके. हा एक मोठा टार्गेट आहे, कारण वेस्टर्न हायवे हा कंजेशन आहे तो 29 पर्यंत जेव्हा कोस्टल पूर्ण होईल, एअरपोर्ट तुमचा झालाय, हो. तो 2026 मध्ये फुल्ली लाईन अप होईल. हो. जेणेकरून पुणेकर, मुंबईकर, ठाणेकर सगळ्यांना तो त्याचा अनुभव मिळेल. ट्रान्स हार्बर हा पुढे एक्सटेन्शन होणार आहे, जेणेकरून मोठी मुंबई होणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी जे आल्या आहेत, ज्यांनी 2029 इट विल बी अ डिफरंट मुंबई. मुंबई वेगळी असणार. तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि इतर गोष्टी हेल्थकेअरमध्ये म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये पण प्रामुख्याने त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. मुंबईबाबत एक परत एक आर्ग्युमेंट केलं जातं की कसं मुंबईचं डाईंग सिटी, की पाण्याच्या पातळी वाढती आहे, घरांच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत, मोठमोठ्या कंपन्या ज्या एकेकाळी मुंबईत होत्या त्या आता मुंबईपासून बाहेर स्थलांतरित होत आहेत. ज्यावेळेस लोक म्हणतात की मुंबईचं डाईंग सिटी, त्यावेळेस त्यावर तुमचा काय दृष्टिकोन आहे त्यावर? फ्लडिंग बद्दल बोलतात तुम्ही? एकूणच शहर कसं बकाल होत चाललंय, गर्दी वाढली आहे, रस्ते कंजेस्टेड आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर हवं तसं नाही आहे, काय म्हणूयात, व्यवसायाच्या संधी बाहेर चाललेल्या आहेत. अशा वेळेस लोक म्हणतात की मुंबई आता ठीक आहे, मुंबईपासून बाहेर जायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, हे जसं मी मगाशी बोललो की विरोधक असतात आणि त्यांचं ते नरेटिव्ह सेट करतात. हो, 100% इकडे कंजेशन आहे. मी त्याला मान्य करतो. कंजेशन फ्रीसाठी आता जे जे आपण गोष्टी बोललोय ते हो. त्याच्यावरती सरकार आणि महानगरपालिका काम करते आहे. लोक येत आहेत इथे. आणि मुंबई ही ऑपॉर्च्युनिटी देणारी सिटी आहे. आणि प्रत्येक जण ऑपॉर्च्युनिटी म्हणून मुंबईत पहिला येतो. हो. आणि नंतर मग तो टायर 2 टायर 3 सिटीजमध्ये जातो, की इकडे येणाऱ्यांचं सक्सेस रेट किती आहे. आणि नंतर भरपूर जणांची एक स्टोरी आहे की मुंबईत येऊन कसे ते हिरो झाले किंवा कसे हो. सक्सेस मिळाला त्यांना. तर असं नाही आहे की लोक बाहेर जात आहेत, लोक बाहेर पण जात असतील, पण एकंदरीत आहे की इंडस्ट्रियलायझेशन जी मुंबईत होतं ते कुठेतरी कमी झालंय आणि कमर्शियलायझेशन जास्ती वाढलंय. हो. की प्रत्येक कॉर्पोरेटचं ऑफिस मुंबईत आहे आता, आणि प्रत्येकाला असं वाटतं की माझं एक ऑफिस मुंबईत असावं, भले 300 स्क्वेअर फीटमध्ये असो, पण एक ऑफिस असावं. म्हणून असं नाही चाललंय की बाबा मुंबईतनं बाहेर चाललंय, कुठे बाहेर चाललंय. प्रत्येकाची एक मग दिल्लीवाल्याचं म्हणा की कुठलंही म्हणा की आमचं एक छोटंसं ऑफिस इकडे असावं हो. ॲज अ बिझनेस म्हणून. तर गोष्टी मुंबईच्या बाहेर नाही किंवा बकाळ नाही आहे. जे फ्लडिंगचा मुद्दा तुम्ही म्हणला, की जर कुठे सखोल भाग असेल तर, आणि एका तासात जर तो रेनफॉल मोठा असेल तर फ्लडिंग 100% होणार, कारण ड्रेनेजची सिस्टीम पण एक कपॅसिटी असते. हो. त्या कपॅसिटीमध्ये जर ड्रेन आउट करण्याची जर पातळी, जर आपण म्हणतो की डिमांड सप्लायचं एक आपण उदाहरण घेऊया, डिमांड वाढली तर सप्लाय कुठेतरी ना कुठेतरी समतोल साधतो. हो. तसंच पाण्याच्या बाबतीत पण आहे. एका तासात जर पाणी जास्ती पडलं तर ड्रेनेज वाहून नेणारी सिस्टम पण कुठेतरी त्याची कपॅसिटी लिमिटेड असते. तर तसं मग एक भाग असतो. आणि ऑल ओव्हर वर्ल्ड कुठे ना कुठे थोड्या प्रमाणात पाणी साचतं. हो. आणि आता ते ड्रेन होण्यासाठी महानगरपालिका काम करते. STP प्रोजेक्ट्स आहे, पंपिंग स्टेशन्स ऑलरेडी सगळीकडे चालू आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या पण मोठ्यांना विचारू शकता. माझा मतदारसंघ आता दादर TT आहे. हो. सगळीकडनं आधी येतात ते दादर TTला आधी लँड होतात. हो. तिकडे कमरेपर्यंतचं पाणी असायचं. हो. आणि खरंच काही डिफिकल्टीज आहे काम करण्यात. आता जेव्हा मी या 8-1 वर्षात मी जेव्हा बघितलं, आता पाणी इथपर्यंत असतं, पण तो भागच असा सखोल आहे. बरोबर. त्याला तुम्ही काय करू शकत नाही, कारण
60 वर्ष जुन्या इमारती आहेत. मग हिंदू कॉलनी म्हणा, पारसी कॉलनी म्हणा. हो. आता ते खाली आहेत. आम्ही जर तो भाग वाढवला, तर आम्ही बिल्डिंगच्या आत शिरू आणि बिल्डिंग खाली जाईल. हम्म. तर हा डिफिकल्टीज येतात, ते आम्ही नाही करू शकत. आम्ही काय केले, ती एक लाईन काढली आहे आणि ती लाईन आम्ही धारावीपर्यंत नेली आहे. आणि आता धारावीला पंपिंग स्टेशनचं काम चालू आहे, जेणेकरून त्या लाईनीचं पाणी पंप करून ड्रेन आउट करणार ओ, तिकडून. अच्छा. धारावी कसं कंजेस्टेड आहे हो. तुम्हाला हो. सांगायचं नाही. त्याच्यातनं आम्ही वाट काढून आता तो टनल दादर स्टेशनच्या ट्रॅक खालून नेला, वेस्टर्न रेल्वेच्या खालून नेला आणि तिकडे आता आम्ही धारावीला तो पाईप सोडलाय. आता तिकडे पंपिंग स्टेशनचं काम झाल्यावरती ते पाणी सगळं ड्रेन होणार. मे बी या पावसाळ्याच्या आधी ते काम होणार, जेणेकरून पाणी लगेच ड्रेन आउट होतं. तर या पद्धतीनं साधारण साधारण ह्या सुरू आहे. डिफिकल्टीज येतात विकास करताना. हो. आणि जेव्हा जेव्हा हे पाणी साचतं किंवा होतं, जसं आता मोठे मोठे टँक्स केल्यात, गांधी मार्केटला केल्यात. गांधी मार्केटला पण पाणी यावर्षी साचलं, पण कमी प्रमाणात साचलं. की कनेक्टिव्हिटी हिंदमाताला हे झालं, पण जी कनेक्टिव्हिटी आधी तुटायची, की पाणी साचल्यामुळे गाड्याचं येणं जाणं बंद व्हायचं, हो. ते बंद झाले आता. ओके. मला खरं तर एक प्रश्न विचारण्याचा मोह आवरत नाहीये. ते म्हणजे तुम्ही आधी ठाकरे कुटुंबियांच्या जवळ होतात आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचं काम केलं आणि आता एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत. तर ज्यावेळेस पक्ष तुम्ही बदलायचं ठरवलं किंवा एकनाथ शिंदे साहेबांसोबत जायचं ठरवलं, त्यावेळेसची मानसिकता काय होती आणि काय अर्थाने तुम्हाला हा डिसिजन घ्यावा लागला, की तुम्ही तिकडे गेलात? म्हणजे अ, नेमका थॉट प्रोसेस काय होती त्यावेळेसची आणि आता तुमची कामाची पद्धत त्यामुळे बदलली आहे, नाही बदलली काय? याच्याबद्दल ऐकायला आवडेल. जेव्हा तिकडे होतो, मनापासून होतो. सगळं मन तिकडेच दिलं होतं. सकाळपासून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत होता आणि खूप चांगले मेमरीज होते करताना. तसंच सोडताना पण खूप डिफिकल्टी झाल्या. म्हणजे ते एका रात्रीचा डिसिजन नव्हता. आम्ही चर्चा करायचो. मी तेव्हा आमचे आदित्य साहेबांना सांगितल्या काही गोष्टी होत्या. पण डाउन द लाईन ते कुठे काही हे नव्हतं. म्हणजे कनेक्टिव्हिटी मिळत नव्हती आणि एक तो फेज आलेला, की कुठे ना कुठेतरी या गोष्टी ओव्हरकम करून आपण पुढे म्हणजे गेलो पाहिजे, की हे चेंज झालं पाहिजे. आणि मग तेव्हा शिंदे साहेबांशी चर्चा झाल्यावरती ते पक्षांतर त्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे कुठे कामाची हे चेंज नाही झाली आहे, हं, की बघा हं. शिवसेना, शिवसेना आहे. जे शिंदे साहेबांनी आम्हाला जे सांगितलंय, की कार्यकर्त्यांसाठी काम करा, कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी थांबा. तेच करतोय, दिवस-रात्र आम्ही तेच करतोय लोकांसाठी आणि लोकांसोबत उठ-बस करतोय. म्हणून त्याच्यात चेंज नाही झालंय. शाखेची कामं शाखेत होतायत, लोकं येतायत, लोकांची कामं होतायत. तर दिनक्रम तो असतोच. हं, कुठेच हं. त्याच्यात नाही. लोकांचे न्याय हक्कासाठी काय विषय घ्यायचे आहेत, त्या प्रामुख्याने घ्या आणि ते कामं करा, असं आहे. पण एकंदरीत कुठला ना कुठला डिसिजन घेताना एक मनावरती ओझं येतं, की इतके वर्षाचे मैत्रीपूर्वक एक नातं असतं, पारिवारिक संबंध असतात. ते तोडताना कुठेतरी 100% एक त्रास होतो आणि मनाला एक गोष्टी लागून जातात. पण मनावरती दगड ठेवून पुढे जावं लागतं शेवटी आणि तेच केलं. पण होतं, त्रास होतो कधी-कधी. हो. मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, ते म्हणजे आता आपण गेल्या इलेक्शन्सच्या टर्म संपून सुद्धा जवळपास 3-4 वर्ष झालेली आहेत. या सगळ्यामध्ये म्हणजे जवळपास पहिली टर्म आणि आत्तापर्यंत एक 8-9 वर्षांचं अंतर आहे. टर्म संपल्यानंतर सुद्धा सोबत कनेक्टेड राहणं, त्यांची कामं करत राहणं का महत्त्वाचं वाटलं? कारण आपण मग खूप वॉर्डांमध्ये नगरसेवक पाहिलेत ना, की ज्यांनी इलेक्शन संपल्यानंतर ते तिथले अधिकृत नगरसेवक नव्हते. कारण मग काय अधिकाऱ्यांनी महानगरपालिका चालवली. अशा काळात सुद्धा लोकांची कामं करणं का महत्त्वाचं वाटलं? सी नगरसेवक हे खूप महत्त्वाचं पद आहे. म्हणजे जर नगरसेवक पद नसलं, कारण काही-काही म्हणजे लोकं कधी रेग्युलरली आमदारांकडे जात नाही, खासदारांकडे जात नाही. कारण काही-काही खरंच लोकं अप्रोचेबल नसतात. तर अप्रोचेबल कोण असतं? नगरसेवक. हं, की बाबा हा लगेच 10 पावलं, 20 पावलं चालली तर हा भेटतो किंवा फोन केला, "चल उपलब्ध आहे." मी कधी उपलब्ध नसेन, तर माझे सहकारी उपलब्ध असतात. आमचं कार्यालय चालू असतं. काही ना काहीतरी ती कामं चालू असतात आणि हं, 5 हं. वर्षाची, 6 वर्षाची जी सवय लागली आहे,
ती एका रात्रीत तोडू शकत नाही आम्ही किंवा तुटू शकतच नाही ती. कारण लोकांची जी कामं झाली आहेत किंवा जी करायची इच्छा असते, ती मनातनं येते. त्याला ते मारून मुटकून जर तुम्ही एखाद्याला बसवलं, मग तो गिव्ह करून टाकतो, की माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपली आहे, आता मी नाही करणार. माझ्या बाबतीत तसं नाही आलं. मी जसं तुम्हाला बोललो, ही सर्व्हिस आहे, ही सर्व्हिस दिलीच पाहिजे आपल्याला आणि ती देता आली पाहिजे. माझं तुम्हाला सांगू, माझं ऑफिस सकाळी 9 वाजता सुरू होतं, ते रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्यूअस आणि एक नाही 2 आहेत. एक शाखेत आणि माझं एक कार्यालय. तिकडे मी जरी नसलो, तरी एक माणूस आला, एक नागरिक आला, कोण आलं, त्याला अटेंड झालाच पाहिजे तो. या गोष्टीवरती आम्ही भर देतो. आणि एखाद्याची कंप्लेंट आली, तर त्याचा फॉलोअप घेऊन त्याची कंप्लेंट अटेंड झाली पाहिजे, ही मी तितकंच प्रामुख्याने बघतो. ते कनेक्शन महत्वाचं ते कनेक्शन महत्वाचं आहे आणि ह्या गोष्टी डाऊन द लाईन होत गेल्या. कुठे-कुठे काही-काही गोष्टी लोकांना गरज असते, की एक नगरसेवक पाहिजे. भले आम्ही नव्हतो, आमच्या मागे एक्स लागलं असेल पुढे, पण आम्ही त्याच एनर्जीनी आणि त्याच प्रायोरिटीनी आम्ही ती कामं केली. नो मॅटर काय त्याचं काम होईल, नाही होईल, पण मेहनत करणं, त्याच्यासोबत जाणं, हे सर्वात मोठी गोष्ट आहे. येस, थँक्यू सो मच. धन्यवाद, तुम्ही धन्यवाद. तुमचा वेळ दिलात आणि एकूणच मुंबईचं विजन आणि या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला चर्चा करता आली. खूप खूप आभार तुमचे. थँक यू. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला नक्की कळवा आणि नागरिक शास्त्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.